लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी यश प्रवीण सावंत. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेवर नितांत प्रेम होते. विजयासाठी कविता म्हणजे कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती हिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंतही हिजला मरावयाची. ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील सर्वात मोलाचा पुरस्कार प्राप्त करणारे कवी कुसुमाग्रज. 27 फेब्रुवारी 1912 रोजी जन्मलेल्या कुसुमाग्रजांचे नाव होते विष्णू वामन शिरवाडकर. त्यांनी कविता, नाटके, कथा असे विपुल प्रमाणात लेखन. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव उमेशा इरफान शेख, इयत्ता 5वी. आज मी तुम्हाला मराठी भाषेचे संवर्धन करणे या विषयावर बोलणार आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. हो, मराठी बोलतो की बहुना ती बोललीही जाते. वर्षभरातून फक्त एक दिवसच, म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी. हो, त्याला कारणही तसेच आहे. अगदी जगभरातील मराठी भाषकांकडून 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्याची. नमस्कार आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेस धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक मानतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. नमस्कार, मी विभव विरेश राव. आज मी मराठी भाषेची सद्यस्थिती या विषयावर माझे विचार मंथन करणार आहे. संत ज्ञानेश्वर म्हणाले, माझ्या मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातोही पैजाशी जिंके, अशी अक्षरे रसिक मिळवे. म्हणजेच माझ्या मराठीचा बोल मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैस लावली तरी माझ्या मराठीचा बोल ती पैस जिंकेल, कारण माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे. मराठी आपली बोलीभाषा आहे. ती महाराष्ट्राची राज्यभाषा देखील आहे आणि आता तर भारत सरकारने तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मी आज मराठी भाषेबद्दल बोलणार आहे, जी महाराष्ट्रात व त्या पलीकडे लाखो लोक बोलतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते कुसुमाग्रज, बालकवी शांता शेळके, शिवाजी सावंत, नारायण सुर्वे असा अशी अभिजात परंपरा मराठी भाषेला लाभली आहे. कुसुमाग्रजांच्या ओळी आहेत. परभाषेत लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो